रूप पाहता लोचने हे जीवावी माझी आस, जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारीत कोणेरी हरी,
क्या बात है. हे जेवावी माझी आस, हे जेवावी माझी आस, हे जेवावी माझी आस, हे जेवावी जन्मोजन्मी तुझा दास.
हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोनी देहरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करे वारी चुकोनी देहरी चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकोने हरी पांडुरंगा करू प्रथम समचरण सरोजम सांद्र नीलाभनाभं जगन निहित पानि मंडनो मंडनानं तरुण तुलसी माला कंदनं कंदनेत्रं तदैलवलहासनं विठ्ठलं चिंतयामिनी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्येच्या अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ता क्या ब्रह्म चित्तला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी शक्ती मुक्ताबाई की जय। श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदू सूर्य क्रांतीवीर महाराणा प्रताप की जय। छत्रपती संभाजी महाराज सत्य सनातन हिंदू धर्म की जय। रामदूत हनुमान की जय। विठाला विठाला विठाला। हिची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे दिहरी प्रस्तुत। तुमचा माझा पहिला प्रसंग आहे, त्याच्यामुळे कीर्तनाच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा मुद्दा सांगून देतो। कोणी बनबन करणार नाही, कोणी मध्ये उठणार नाही आणि कोणी आवाज करणार नाही। या धर्ममंडपात जेवढे बसलेले आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे, बाकीच्यांसाठी सूचना मागचे असो पुढचे असो, जेव्हा मी बोलेल तेव्हा माईक बंद ठेवायचा, म्हणजे आपला हसलेलं, आपला खोकला, आपली शिंक अजून उगीच काहीतरी आवाज माईक मध्ये जाणार नाही। इथं आल्याच्या नंतर हे चैतन्य बघितलं, गावाकडे वातावरण चांगलं असतं। गेल्या 1.5-2 वर्षापासून मी सुरत बंद केलेला आहे, पण नवसारीमध्ये सुद्धा सुंदर असा तुमचा सेटअप आहे, आनंद वाटला। चांगल्याला चांगलं म्हणायची दानत आपल्यामध्ये। विडाला विडाला प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी परमपवित्र आपल्या या श्री सार्वजनिक हनुमान ट्रस्ट मंदिरातर्फे आयोजित असलेला हा नामसंकीर्तन सप्ताह आणि त्याच्यामध्ये 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। मज पामराय काय थोरपण पायीचे वाहन पायीवरी सेवेला गे सेवक जानो तुमच्या लागलो नेर चरणा। सुंदर असं तुमचं हे वातावरण, सुंदर अशी तुमची सगळी आयोजक नियोजक मंडळी खूप छान आहे। गायनाचार्य, मृदंगाचार्य, चोपदार, विनेकरी, साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे आणि साऊंड सिस्टीमवालेही गोड आहे। नाही तर काही असं आता कॅमेरा चालू आहे, काही कीर्तनकार म्हणतात कॅमेरा बंद करा आणि फलना, काही बंदबिंदी करायचं। बोलायला घाबरत नाही तर मग होणाऱ्या परिणामांना काय घाबरायचं? तू जर कॅमेरा समोर बोलू शकत नाही तर मग कॅमेरा बंद करून काय बोलायचं? बोलायचं। अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कलम नंबर 25 धार्मिक स्वातंत्र्य आहे, कलम नंबर 295 अंतर्गत 1 धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला। त्याच्यामुळे मोकळं बोलायचं काही टेन्शन घ्यायचं नाही। हा काही पाकिस्तान नाही, हा भारत आहे की नाही? आणि भारतामध्ये बोलणारा घाबरला तर हिंदू म्हणायचं। पृथ्वीराजच्या वडांचं घराणं आहे आपलं। डोळे फुटल्यावर मोबोक घरीच्या गळ्यात बाण घालणारा खटलंय
वाघ फाडणारा छत्रपती संभाजींचा रक्त आहे, आपल्याला ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असं बधिरासारखं कीर्तनात बसायचं बिन ऐकायचं बिन दर्शन बा असं. आणि चोपदार कशासाठी आता थोडे पुढे सारखं या इकडे ते पांढरे कपडे पहिल्यांदा पाहिले बरं चोपदाराचे. पण नवी संकल्पना आहे, खूप छान आहे, एक नंबर. आणि दंडा बी चांगला आहे, एक वाच होत नाही तो. अभंग फार गोड आहे. आणि या ठिकाणी येण्याचं एकच कारण आणि ते सगळ्यात महत्वाचं, त्यांनी सांगितलं माझं नाव घेता नका. कॅमेरा चालू आहे, माझ्या लग्नात माझ्या बाईचं बी नाव घेतलं नव्हतं, पण मी नाना महाराजांचं नाव याच्यासाठी घेणार आहे. 17 वर्ष झाली एका व्यासपीठावर तो माणूस बसलाय. लोक कसे मला माहित नाही, पण महाराज चांगले म्हणून 17 वर्ष झाले टिकलेले आहे. नाही तर पहिल्या दुसऱ्या वर्षी लोक आठवून देतात, याचे असे काय कमी महाराज लोक काय संप्रदायामध्ये. आमचे दर्शन महाराज लहानपणीचे मित्र आहेत माझे. स्वभाव नम्र आहे, वाजवणं चांगलं आहे, समाजामध्ये मिळून मिसळून राहता. गावाकडे परमार्थ टिकवणारे भरपूर आहे, पण सिटीमध्ये एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये काबाड कष्ट करणारे तुम्ही लोक दिवसभर कामाला जाऊन तुम्ही या नवसारी सारख्या शहरामध्ये परमार्थ टिकवला. मला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे. भरती मंडळासाठी टाळ्या वाजवा. मी असा बूट पॉलिश करणारा माणूस नाही बरं का. जर स्वर चुकाय ना ते मी बोली बी दे, कारण आता माझं यांना तर आता हळूहळू समजेल. जर तुम्हाला कीर्तन नाही आवडलं ना, कीर्तन झाल्या मी तर इथून चालला जाणार आहे. महाराजांना सांगायचं भाऊ त्या रातना महाराज काही बोलावू नको, झाला बेकार होता. आवडलं तर फोन करायचा, ये बाबा मी कीर्तन करेन. मी पैशासाठी फिरणार माणूस नाही. मी 16 वर्षाचे भगवा बांधला होता, हिंदू जगाने आया हूं मैं हिंदू जगा के जाऊंगा. आणि म्हणून आमचे प्राणसखा सतीश महाराज शिंदखेडेकर सुंदर गायक आहे. ते लहानपणापासून ते मला बघताय. असे बऱ्याच दिवसाच्या नंतर भेटी गाठी झाल्या की 2 घात जास्त जातात, पण आज त्याला जास्तच गेलं जर आहे की नाही. तुम्हाला खाली बसवलं याचं कारण मला माहिती होतं, एक टाळकरी येणार आहे. तुम्ही उभे तरी त्यांना टाळ भेटला नसता. म्हणजे मी अंतर्यामी आहे, तुम्ही मान्य करा. कोणाला भविष्य वगैरे बघायचं असेल तर कीर्तन झाल्यावर या माझ्याकडे. तुम्हाला पहिला आणि शेवटचा संदेश आहे, महिला वर्ग. कोणता बाबा बुवा धागा दोरा करणे कवटा तुमचं भलं करू शकत नाही. तुमचं भलं करणार फक्त आणि फक्त तुमचं कर्म आहे. कर्म चांगलं ठेवा जगाचा बाप तुमचं वाईट करू शकत नाही. आणि कर्म चुकलं तिथला बी बाबा गरमा घाला, सत्यानं असंच होईल. म्हणून बाबांच्या दूर राखो तरी गरमा घाला, जाऊ नका. मी पेशाने वकील आहे, त्याच्यापैकी तुम्हाला सांगतो. एक वकील मित्र माझे खाली बसले तिकडे, त्यांना सांगितलंय कोणी उठ नका, डायरेक्ट कलमलाई देवा. आणि जवळ पोलीस स्टेशन कोणतं आहे तुमचं? बागेचे का? अरे एक नंबर झालं म्हणतो. सुंदर एक नंबर नियोजन आहे. मला असं वाटतंय ना, माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी 11 वाजेपर्यंत कीर्तन, तुम्ही सुरतला कोणालाही विचारा, 200 कीर्तन केले होते मी 2 वर्षामध्ये. 200 बरोबर आहे. 11 म्हणजे 11. लोक म्हणतात असो नसो, मी माझं कर्तव्य पुरं करणार. आणि ज्याला खरंच कीर्तन ऐकायचं ना, तो 8:30ला मी येऊ शकतो. 7 दिवस काम धंदे बाजूला तुम्ही करू शकता. मागचा महिना गेला, मागच्या महिन्यामध्ये रमजान होती बघा. मागच्या महिन्यामध्ये एवढ्या गरम असताना सुद्धा बिचाऱ्या त्या बांधवांच्या महिलांनी बुरखा म्हणजे हम अल्लाह के लिए जान दे सकते म्हणून 56 दिवस झाले. तुम्हाला तुमच्या देवाची काही घेणं देणं नाही. ज्यांच्या हातापायात ताकद नाही त्यांनी खुर्चीवर बसलं पाहिजे. पण फक्त मी पदावर आहे म्हणून खुर्चीवर बसेल, तुम्हाला पुण्य भेटणार नाही. अहो मला ताप आहे, ध्यानात ठेवलं बरं का. हे मी असं मानत नाही बाई भाऊसाहेब आहे तात्यासाहेब आहे, नाही. छत्रपती शिवाजी महाराज मांडी घालून कीर्तनाला बसवत होते. तू आहे कोण? कोण आहे तू? त्याच्यामुळे ज्याला खरंच त्रास आहे ना त्याने खुर्चीवर बसलं पाहिजे. पण ज्याला त्रास नाही ना त्याने वट मारून कुर्ता खुर्चीवर बटवणी तुम्ही करा हो ना. साऊंडवाले तुम्हाला नाही बोलत आहे बरं का, तुम्ही धन्यवाद आहे. तुम्ही खुर्चीवर बसा, नाही तर तुम्ही कथा बी बटा, फक्त साऊंड आवाज चांगला देत राहा. माझा आशीर्वाद इतका मत. मी ब्रह्म नक्षत्रावर जन्माला आलेला माणूस आहे. पौर्णिमेला मंगळवारी हनुमान जन्मोत्सवाला 1996ला 8 ऑक्टोबरला हनुमान जयंती होती, तेव्हा मी जन्माला आलेला माणूस आहे. विचार करा माझा आशीर्वाद कसा लागेल. मी तुमचं भविष्य सांगू शकतो या स्टेजून आता बी एका मिनिटामध्ये. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, काहीतरी टेन्शन आहे जीवनामध्ये. कीर्तन झालं की भेटू आपण. 100% काहीतरी गुंतलेलं आहे, काहीतरी आहे डोक्यामध्ये. पण मी सांगतो तुम्हाला तुमचं काम या महिन्यात होऊन जाणार. हा माझा आशीर्वाद आहे. या स्टेजून सांगतो मी तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. बाकीला म्हणते बाबा चांगला लागणार आहे नाना महाराज. त्या बाकीनं कीर्तन फोकाव झालं तर पण मन पोऱ्यानं वय का तिथले विचारले. मी जर म्हटलं ना माझ्या पायावर डोकं ठेवल्याने पोरं होता, लोक मला पाय कापी करले. लोक आहेत त्या. ते नाशिक मध्ये खरात प्रकरण बघितलं का तुम्ही?
बाबा लोकांना दोषच नाहीये, दोष आम नाही, आम्हाला देव समजत नाही, आम्ही बाबा बुवांना फार मोठं काहीतरी समजतो. अरे जर बाबा बुवांमध्ये जर देश चालला असताना तर आपली 25 लाखाची आर्मी काढून 10,000 बाबा उभे केले, त्यांनी एका हातात सुईन एका हातात निंबू तोच चला त्यातले, तसं होतं का? असं होत नाही. दुनिया झुकती आहे झुकानेवाला. म्हणून तुम्हाला आज मी सांगतोय, उघड्या डोळ्याने परमार्थ करा, भगवंत माना. आपल्या हनुमंतरायांकडे तुम्ही साकडं घाला, भगवंत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण कोणत्या पीरन तडग्याच्या नांदी लागायचं, दर्गा दुर्गांमध्ये घुसायचं. त्या दर्ग्यावाल्याला म्हणे मेरे बेटी को बच्चा नाही होला, तो पीरत बिन लगीन मरी जाईल, तो काय पोऱ्या तिथून पोऱ्याला. म्हणून आहे ना, आपल्या देवांना सोडून दुसऱ्या धर्मात घुसायचं. हा, आज हनुमंतांचा जन्म झालाय बाबा, काय आनंद आहे. हनुमंतांचा काय झालाय, आज जन्म झालाय ना. जयंती का जन्मोत्सव, हा जन्मोत्सव. पत्रिका दाखव. काय इथं काय लिहिलेलं आहे, आपण नेक्स्ट टाइम इथं जन्मोत्सव करून टाकायचं. जयंती जो जन्माला येतो त्याची, आणि जो मृत्युमुखी गेला त्याची काय राहते. पण हनुमंतराय चिरंजीवी आहे, त्याच्यामुळे त्यांची जयंती होऊ शकत नाही. त्यांचा जन्माला आले पण गेले. हरे हे दुख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. इथं जमलेल्या तमाम हिंदू बांधवांना हनुमान जन्मोत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा. चप्पल काढून घेता, फोटो काढणार आहे दादा. करायची कीर्तनाला सुरुवात. आवाज येतोय माझा महिला वर्ग तुम्हाला? आज 7वा दिवस असल्यामुळे मागणी प्रकरण असतं वारकरी संप्रदायामध्ये. कोणतं प्रकरण असतं? 8वा आहे, पण मागणीच आहे ना. हा, कस काय एक दिवस लांबला आज का? बरं, काही अडचण नाही. आज जागर आहे आणि आज जागाड नाही लोक येत नाही. हा, जागाड होत किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. किती? 2. मला डोळ्या बंद राहतील तिथला माटे कोणी टिकावू नये. बरोबर 11:30ला सोडून देईल तुम्हाला. माझा लांबचा प्रवास झाला आणि तुम्ही बी आज पार्क आहे. आगमन ऐका ना. कीर्तन जर रंगामध्ये आलं तर किती वाजतील सांगता येत नाही. पण जर मला असं वाटलं की तुम्हाला काहीतरी एक वेगळं प्रबोधन देण्याचा मी प्रयत्न या कीर्तनाच्या माध्यमातून करू शकतो तर मी नक्की करेन. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत आणि त्या नियमाने जर आपण परमार्थ केला तर त्याचं नक्की फलप्राप्ती आपल्याला होत असते. सप्ताह किंवा कथा कीर्तन हे कधीही मनोरंजनासाठी नसतात. 22 तास संसार करा, 22 तास काय तुम्हाला करायचं, काय मनोरंजन करायचं ते करा.
या धर्ममंडपाच्या बाहेर तुम्ही निघाले का सगळी घाण आहे, व्यभिचार आहे, निंदा आहे, मितुपण आहे, दुश्मनी आहे. पण या धर्ममंडपात आल्याच्या नंतर भगवंताच्या नामाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं बोलणं हे नरकाला जाण्याचं फार मोठं साधन संतांनी सांगितलेलं आहे. मी 2018 मध्ये छाती टोकून टोकून सांगत होतो 2020 ला महामारी येणार आहे. लोक सांगायचे हा कीर्तनकार पागल आहे, काही बी सांगतो म्हणे. 2020 ला ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना आला होता. कोण आला होता? आज तुम्हाला सांगतो, लिहून घेता. 2032 मध्ये 35% जगाची हानी होणार आहे. सुरुवात 2026 पासून झालेली आहे. तुम्ही ज्यांना आपलं म्हणताय ना, गणगोत्र मित्र परिवार, हा माझा तो माझा, हा पुढारी तो पुढारी, ही सगळी मातीत जाणारी लोक आहे. या ब्रह्मांडामध्ये शाश्वत काहीच नाहीये. तुम्ही मेल्याच्या नंतर 2 तासाने लोक चहा पितील, तुम्ही मेल्याच्या नंतर 4 तासाने लोक जेवण करतील. तुमच्या तेरव्याची पंगत खाल्ली, तुम्ही जगात होते याचा विसर पाडून लोक त्यांच्या त्यांच्या कामाला लागतील. नाही उरू आले येथे अवतार, येर ते पामर जीव किती. छत्रपती गेले, महाराणा प्रताप गेले, भगतसिंग गेले, गांधीजी गेले, लोकांना काय फरक पडलाय? आणि तुम्ही जे डोक्यात घेऊन बसलात ना, लोक मला खूप मानतात, नाही, हा भ्रम डोक्यातून काढा. तुम्ही काहीतरी लोकांच्या कामात पडता म्हणून लोक तुम्हाला मानतात. ज्या दिवशी तुम्हाला पॅरालिसचा झटका येईल आणि ज्या वेळेला तुम्ही जागेवर घाण करणार, तुमच्या जवळ किती लोक बसून तुमचे घाण स्वच्छ करतात त्याच्यावर समजेल लोक तुम्हाला मानता का नाही मानत. चर्चीचे तर सगळे भाऊ आहेत, सगळे भाऊ आहेत. आज माझा आवाज चांगलोय, आज मला चांगल्या पद्धतीने बोलता येते, चांगलं गायन करता येतंय म्हणून लोक मला महाराज या, महाराज कीर्तन करा. माझ्या आवाजाचा कंठ जाऊ द्या, मी मेलो तरी लोक मला ठेवायला येणार नाही. तोंडावर नाही म्हणून दिलं, थोडी इज्जत करा. तुमचा दोष नाहीये. कथा कीर्तन आधीपेक्षा कमी झाले का वाढले? बाबा वाढले. लोक आधीपेक्षा बिघडले का सुधारले? बिघडले. मग कीर्तन वाढले, कथा वाढल्या, लोकांची गर्दी वाढली, मग लोक सुधरत का नाही? कारण सांगणारा तितक्या तपासा नाहीये, सांगणाऱ्याची साधनाच नाहीये. आता मी बोलतोय, मला हवेत ना काय घेता, मी पालस्ट्रीत बोलणारा माणूस आहे. समजा मी कीर्तन करतोय 2 तास, कोणी कोणाचं नाही, 1 रुपया सोबत जाणार नाही, सगळी मायामुळे सगळं इथंच राहणार आहे असं सांगणारा कीर्तनकार पैसा मोजाशिवाय गाडीमा पटाव. कसं ऐकतील लोक आपलं? कसं ऐकतील? मी जर समजा इथं आलो, समजा मला 7,000चं पेट्रोल लागलं आणि जर यांनी मला 5,000 रुपये दिले आणि जर मी सुखाने घरी गेलो ना, मी लोकांना बोलायचा अधिकारी आहे. पण नाना महाराज तुम्हाला काही कळतं का? टोल नाका लागला आणि मला एवढं पेट्रोल लागलं, हे का परवडतं का? परमार्थ परवडण्यासाठी नसतो, परमार्थ कल्याणासाठी असतो. हे लक्षातच नाही आमच्या. इथं उभारून फार सोपं असतं गोड बोलणं, एकदम सोपं आहे. इथून खाली उतरल्यावर तुम्ही काय बघा, वी मुळा नाण पश्चमतीने पश्चमतीने आण चक्षुसा, वी मुळा नाण पश्चमती. मूर्ख माणसाला कळत नाहीये. आमच्या नारी आम्ही तुम्हाला म्हणतो एकत्रित आलं पाहिजे. आम नामाजितलं राजकारण आहे, तिथलं तुम नामा बी नाही. काय खोटे? नाना महाराजचं मला दुःख लागतं, माझं दर्शन महाराजला लागतं, दर्शन महाराजचं यांना, हे चालू आहे. आम्ही तुम्हाला म्हणतो एकत्रित आलं पाहिजे. पहिले तुम्ही या. पेटीवाल्याचं पकवाजाचं जमत नाही, पेटीवाल्याचं काय? अरे आमच्यामध्ये इतके भेद असताना लोकांनी एकत्रित यावं असं मी कमी म्हणू शकतो. आज माझं 5 मिनिटाचं प्रवचन होतं. हे आमचे साडू व्हिडिओ काढलाय. 5,000 माळकरी आहेत, 5,000. आज फक्त एका शब्दात 70 माळकरी झाले. आणि माळकरी असे तसे नाही की आज झालं काल ते काढून टाकले. 10 वर्ष झाले लोक माळा काढत नाही. फक्त अंतकरणापासून सत्य संकल्पाचा दाता नारायण, निस्वार्थ भावनेने कर्म करा. लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण लोकांनी डोक्यावर घ्यावं म्हणून साधुत्वाचा ढोंग करायचा. तुमच्या पायावर डोकं ठेवतो महिला वर्ग, तुमची संख्या जास्त आहे. फक्त माझ्याशी बोलता आज तुम्ही, मी तुमच्याशी बोलणार आहे. उद्या मला परत यायचं का नाही यायचंय तुम्ही ठरवायचं. मला एक सांगा, सीता मातेला घ्यायला रावण आला होता ना? आला होता ना? हो म्हणा, हो म्हणा, नाही म्हणा नका म्हणू, फक्त हो. हा चला आता सांगा, रावण ज्या वेळेला सीता मातेला घ्यायला आला तेव्हा रूप कोणाचं घेऊन आला होता? हा, साधूच. मग सीता मातेला हा साधू आहे का रावण आहे ओळखता आला होता का? सीता मातेला ओळखता आलं नसेल का? मग तिने नाटक केलं. तिने काय केलं? तिने कलियुगातल्या सगळ्या बायांना संदेश दिला, तुमच्या दारात आलेला साधू आहे की साधूच्या रूपात रावण आहे. आई पहिले वैखा, नाही ते दांगडो व्हायचे. रामायण मग वनवास भोगलं. पण आलं का लक्षामध्ये? खरा साधू घरामध्ये माणूस नसताना घरात पाय टाकत नाही. आणि सीतेने सांगितलं माझा नवरा घरी नाही तरी बी तुने घरना बाहेर पळायला ना, तर त्या तुम्ही केल्यावर पाहिजे होता ओरिजिनल साधू. पण तुमने बोलतो बाबा आमना असं का? आजपासून लक्षात ठेवायचं, कर्म सर्वोपरी. कर्म चुकलं,
कर्म चुकल्याच्या नंतर राजा राम तुमच्या पोटी आला तरी राजा दशरथाला बिन पाण्याचं मरावं लागतंय, कोणी विसरू शकत नाही. मरा कर्मे दशरथ वियोगे मेला ना. अजून रामाला वनवास चुकवता आला, सीता मातेला रावण घेऊन गेला पण देवाने वाचवलं, आणि रावण क्षय रोगाने मेला. हे सुद्धा कोणाचं कर्म आहे? हे त्याचं कर्म आहे. अजित दादा पवार सकाळी 5 वाजेला विमानामध्ये बसले, 35 मिनिटाचा बारामतीचा प्रवास होता, विमान खाली उतरणार होतं, अजून वर गेलं, अजून खाली गेलं, बूम. उपमुख्यमंत्री माणूस गेला, 3 मिनिटामध्ये अंगावर कपडा सुद्धा नव्हता, आणि तिसऱ्या दिवशी त्यांची बायको पदावर बसली. सांगा अजून कोणता कलयुग बाकी आहे? कोणता कलयुग बाकी आहे? हे लोक मला खूप मानतात, आणि मी जर गावले गहू ना आम्ही अख्खी गल्ली सुनी सुनी वैजात, गल्ली सुनी निवस गल्लीने शांती वैजात, बरी काही गावले ये जो नको. त्याच्यामुळे माझी विनंती तुम्हाला, फार ग्राउंड लेवलला परमार्थ करा, फार विचित्रपणाचं आवाहन करणं काय. हे मला या जगतामध्ये शाश्वत सत्य काहीच नाहीये. शाश्वत सत्य फक्त एक, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवंत सत्य आहे, आणि जर तुम्ही योग्य वेळेवर परमार्थ केला नाही तर ज्या वयामध्ये परमार्थाला येणार त्या वयामध्ये परमार्थ तुमचा स्वीकार करेल, याची शाश्वती देता येत नाही. परमार्थ तरुणपणात केला पाहिजे की म्हातारपणात केला पाहिजे? मग आपल्या कीर्तनाला किती तरुण बसलेले आहेत? नाही ना. हिंदू धर्माचा सगळ्यात मोठी ग्लानी आहे, ही ग्लानी आहे. मग तुम्हाला असं म्हणायचंय का महाराज आमच्या मुलांनी शिक्षण सोडून द्यायचं, काम धंदे सोडून द्यायचे, तुमच्या कीर्तनाला येऊन बसायचं नाही? 22 तास संसार करा, 2 तास माझ्या भगवंताला द्या, त्याच्याशिवाय धर्माचं रक्षण होऊ शकत नाही. इराणचा राष्ट्राध्यक्ष मेला, भारतातल्या मुसलमानांना काय गरज होती भांडायची? मग जर आपलं युद्ध पाकिस्तान सोबत झालं तर तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला वाटतंय ना 100 कोटी भारतामध्ये हिंदू आहे, 70 कोटी नास्तिक आहे, 20 कोटी तर देव धर्म करत नाही, 10 कोटी करतात, त्यांना ते 20 कोटी उमजू देत नाही. आज तुम्ही ज्या झोपेमध्ये, मला सांगा मागच्या दशकांमध्ये काश्मीरच्या पंडितांना 5 लाख काश्मीरी पंडितांना हाकलून त्यांच्या महिलांवर अन्याय अत्याचार केला होता. त्या वेळेला या भारतामध्ये पंतप्रधान होता का नव्हता? मिलिटरी होती का नव्हती? पोलीस होते का नव्हते? पोलीस होते, पंतप्रधान होते, मुख्यमंत्री होते, मिलिटरी होते, तरी सुद्धा 5 लाख काश्मीरी पंडितांना दुःख भोगावं लागलं आहे. आणि मग इन फ्युचर तसं होणार नाही याची तुम्ही काय शाश्वती घेऊन फिरता? म्हणून सर्वांनी योग्य वेळेवर योग्य एकत्रित जर तुम्ही आज आले नाही तर इन फ्युचर तुम्हाला दणके खावे लागतील. हे फार मोठं माझं आशीर्वचन मनापर्यंत तुम्ही पोहोचवा. मग आम्ही काय केलं पाहिजे महाराज? आमच्याकडे तर फार मोठा पैसा आहे, आमच्या अंगावरच्या कपड्यावर आलो होतो आम्ही. आज आमचे 4 घर आहेत. हाय हे नाहीये. त्यांना माहितीये जेव्हा धर्म सुरक्षित राहणार नाही, हे 4चे 4 घर तुमचे नाही राहणार आहे, यांचे मालक दुसरे होणार आहे. म्हणून ऐका, कबीर महाराज फार गोड म्हणतात, ओ सज धज कर जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा ज्या वयात परमार्थ करायला पाहिजे त्या वयामध्ये संसार करतात, त्या वयामध्ये कर्ज काढून घेतात, त्या वयामध्ये याच्या त्याच्या याला घेऊन गाडीवर फिरतात, नको ते धंदे करतात, दारू पितात, व्यसन करतात, आणि ज्या वेळेला सगळा संसारातलं दुःख काढून बाहेर येतात आणि मग तुम्हाला वाटतं की देव आमचा स्वीकार करेल. देव मूर्ख नाहीये, देवाला बी तरुण आवडतात.
आमच्या गावामध्ये एक म्हातारा झोपतो नाना महाराज, लोक म्हणतात तो जमला बेकार भाविक आहे. भाविक नाही आहे, त्यानं वळून त्यानं भांडण होई जायले म्हणून जपेले तो मंदिर मा, त्यानं देवना काही संबंध नाहीये. हा, देवाला सुद्धा चांगले लोक आवडतात. तुम्ही माझं ऐका नका ऐकू. गण गोत्र मित्र परिवार भाऊबंदी नातेवाईक ज्या ज्या लोकांना तुम्ही आपलं म्हणताय, ही सगळीची सगळी लोक तुमच्या तोंडात माती टाकून घरी येतील. अजूनही वेळ गेलेली नाही, सावध व्हा. महिला वर्ग, तुमच्या मनाला प्रश्न विचारला तुम्ही सगळ्या माझ्या माय बहिणी, एकही शब्द तुम्हाला तिरपा वाकडा बोलणार नाही. जो कीर्तनकार महिलांची इज्जत करू शकत नाही तो कसला कीर्तनकार? आमच्या आईचे संस्कार आहेत. तुम्हाला माईला माई बहीणला बहीण म्हणायचे आमच्या आईने आम्हाला दानत शिकवलेली आहे. खरं खरं सांगा, आजपर्यंत एवढा काबाड कष्ट करून तुम्ही तुमचं शरीर घासून संसार लहानचा मोठा केला, आजपर्यंत खरंच सांगा तुम्हाला कोणी बरं म्हटलं? नाही म्हटलं ना, नाही म्हटलं ना. हे मीराबाईला योग्य वयात समजलं होतं. ज्यांच्यासाठी मी राबते ना, हीच लोक मी मेल्याच्या नंतर सुद्धा माझ्या फोटो समोर 2 अश्रू काढायला तयार होणार नाही. म्हणून एवढं संसारात राबण्यापेक्षा तुम्ही जर एवढंच जर देवाला वेळ दिला असताना, भगवंत हृदयात जागा दिल्याशिवाय राहणार नाही. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश. हा, त्याच्यामुळे माझी विनंती तुम्हाला, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुकाराम महाराज पंढरपूरला गेले, देव मागे लागला काहीतरी मागा. आता अभंगाचा प्रवेश चालू झाला, स्टेटमेंट स्पष्ट झालं आपलं. आता तुमच्याही लक्षामध्ये आलं की महाराज काही बोर करणार, आणि कितलं बी समजावलं तरी तुम्ही म्हणा ऐका पब्लिक हा म्हणे आणि त्या घरमा नाही म्हणणार. भीषण नाही राहताना रावण मरतात नाही, म्हणजे या नाळ तुम्ही रावण आहे का? वावा काय करणार ना तुम्ही? सगळी आपली मंडळी आहे, छान वातावरण आहे. मी सतीश बाला पहिले सांगितलं की मी 11 वाजेपर्यंत कीर्तन करेल. ते म्हणे महाराज तुम्ही फक्त कीर्तनाला उभे राहा. इतकं छान नियोजन आहे, 12 कोट वाजतील कळणार नाही. सगळ्या नियोजनापेक्षा मला लाईट आवडले नाना बाबा. या मग काया माणूस गोराजी कर, मी गोराज आहे काय हा चेहरा बघतो मी. तुम लेवी बोल रहा ना. आओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन पहिल्यांदा माझ्या कीर्तनात पेटी वाजवतोय कोणी, नाही तर पेटी बसू देत नाही मी. पण 1 नंबर पेटी वाजवताय तुम्ही, मला आवडली. काही लोक ना मुद्दाम कोळ्या करता, मी काय म्हणतो ते काय वाजवता, पण इमानदार पेटी एकदा टाळ्या वाजवता याच्यासाठी 1 नंबर. मी बी गण प्रयत्न करा बरं का काका, पण तो बाता पोका जाऊ बटली फिरतच नाही. मी खूप प्रयत्न केले. माझं MA संगीतला ऍडमिशन घेतलं मी. सर म्हणे भाऊ तू सोडली, तू पेटी फोड टाकशी म्हणे. सरस्वतीची कृपा असल्याशिवाय पेटी आणि महादेवाची कृपा असल्याशिवाय पकवाज वाजू शकत नाही. काही म्हाताऱ्या बाया म्हणता महाराज आमना नातून बी दुमडची काढ द्या. दुमड आहे ते, तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही बोलायला? नाही आम्हाला वाटलं तर महाराज आम्ही कदा आमची साधी बोडी भक्ती आहे. साधी बोडी नाही आहे, 1 नंबरनी कपटी आहे तू. हा, माझं बोलणं स्पष्ट असतं. परमार्थ करत असताना माणसाने वृत्तीत बदल घेतला पाहिजे. फार देवदेव वगैरे करत बसू नका. कथेलाही जायचं, कीर्तनालाही जायचं. आणि जर आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला नाही, आपल्या वाणीमधून जर अध्यात्माचे चांगले 4 शब्द बाहेर निघाले नाही, आणि आपल्या अंतकरणातला मितूपणाचा लवलेश गेला नाही, तर तुम्हाला श्लोक देतो. ममै वंश जीव लोके जीवभूता सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हे अर्जुना, मला बाहेर शोधत बसू नका. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. ज्याचं हृदय चांगलं आहे तिथं भगवान आहे. काही लोक म्हणतात की मंदिरात काळा कपडा चालत नाही. कायद्याचं सांगतो, अंगावर काळा कपडा असला तर चालेल, फक्त मन काळं असू नये माणसाचं. कपड्याचा आणि देवाचा काही संबंध. शनिदेवाला कोणता कलर आहे? लागून पहा बरं शनिदेवाच्या नांदी तुम्ही. अरे विठ्ठल कोण आहे? काळा आहे. आणि बाके बी अरे कोण आहे?
त्याच्यामुळे काळा हा रंगच नाहीये. पहिले सांगतो, रंग 7 आहे जे इंद्रधनुष्यात असतात. काळी आणि पांढरी ही छटा आहे. काळा आणि पांढरा हा रंग नाहीये शास्त्रामध्ये. 7 स्वर्ण 7 रंग आहे. काळा बिळा काही विषय नाही. ज्याने जे देवाने निर्माण केलेलं आहे ते देवाला बाधक असू शकत नाही. देवाला बाधक काय आहे? मानव निर्मित घटना. दारू पिऊन मंदिरात जायचं नाही हे बाधक. पण माळा घालून खोटं बोलून मंदिरात जाणं हे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पाप आहे. माळा न घालता दारू प्या, माळा न घालता तुम्हाला काय करायचं ते करा, पण एकदा माळा कंठामध्ये आली आणि जर तुम्ही चुकीचे वागले तर त्या माळा न घालणाऱ्या पाप्यांपेक्षा सुद्धा तुम्ही मोठे पापी होता. हा विचार तुम्हाला, आणि याला प्रमाण आहे, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य. डॉक्टर आहेत ना तुम्ही, मला एक सांगा, माणसं पेशंट औषधीने बरे होता का पथ्य पाडल्याने? पथ्याने. बघा डॉक्टर साहेबांचं वाक्य आहे, औषधी समजा नाना महाराजांना शुगर आहे, मग शुगर आहे ते 4 कप चहा घ्यायला काही गरज होती का? नाही म्हणतात नाही. हा हा वा, ऐका, फार महत्वाचं वाक्य सांगितलं डॉक्टर साहेबांनी. औषधाने माणूस वाचू शकत नाही, फक्त मरताना दुःख होत नाही व त्या औषधाने, इतकं नाही. परंतु या मानव सृष्टीमध्ये जीवन जगत असताना, परमात्म्याचं नामचिंतन करत असताना आत्मसद्गती जी प्राप्त होते ना, मरता मरता जर देवाचं नामचिंतन तुम्ही जर केलं तर तो परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, जहा दवा नाही काम करती वहा क्या काम करती है? दुवा काम. आणि डॉक्टरांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, आमच्या जग हातात होतं आम्ही केलं, आता पुढचं. म्हणजे नासाने ज्या वेळेला मंगळयान सोडलं होतं तर नारळ फोडलं होतं, म्हणजे ती लोक सुद्धा श्रद्धा मानणारी आहे. पण थोडासा 12वी सायन्सला तो माणूस गेला, तो म्हणतो जगमा देव, माझ्या प्रश्नाचं साधं सरळ उत्तर तुम्ही द्या. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावण्याच्या आधी या ब्रह्मांडात किती ग्रह आहे हे सनातन संस्कृतीला माहिती होतं का नव्हतं? माहिती होतं. गॅलिलिओने शोध लावला नाना बाबा, आणि त्याने नॅप्च्यून सहित सांगितलं की 9 ग्रह आहे. किती ग्रह सांगितले? 9 ग्रह. तुम्ही आम्हाला 18व्या 17व्या शतकाच्या मध्येच तिला सांगितले, पण 1000 वर्षापासून सत्यनारायणाच्या पूजेमध्ये किती ग्रहांची मांडणी केली जाते? विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला असं तुम्ही म्हणता. राईट बंधूंचा आत्मचरित्र वाचा. 10,000 वर्षापूर्वी रामायण झालं, आणि त्या रामायणाला माझी पुणे विद्यापीठामध्ये डिबेट होती. आणि मग ते डिबेट असताना एक इकडता एक तिकडता 3 धर्माचे आणि मी एक होतो की रामायण कल्पना आहे, ठीक आहे कल्पना आहे. रामायणातलं विमान कल्पना आहे, चलो ठीक आहे. रामायण कल्पना आहे, रामायणातलं विमान कल्पना आहे, पण विमान असं असतं आणि विमान उडू शकतं ही कल्पना करायला 10,000 वर्षापूर्वी आमचे पूर्वज किती बुद्धिवान असतील याचा विचार तुम्ही कधी केला? काही लोक म्हणता महाराज सोन्याचा शोध आता लागला, आणि तुम्ही म्हणता की तुमची लंका सोन्याची होती. अरे बाबा, तू अभ्यासच केला नाही ना. सोन्याचा शोध लागला, सोनं तयार केलं. चला, ऑक्सिजनचा शोध कोणत्या वर्षी लागला? नाही माहिती. साधारण समजा सायन्स आलं, O2चा शोध लागला माझ्या माहितीनुसार नासा संशोधन 1978 ला. काय शोध लागला? ऑक्सिजनचा शोध लागला. ऑक्सिजनचा शोध लागला हे खरंय, मग ऑक्सिजनचा शोध लागण्याच्या आधी ऑक्सिजन होतं का नव्हतं? ऑक्सिजन होतं, शोध नंतर लागला. सोनं होतं, शोध नंतर. मग जर आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला, मग रावणाला का तोंड होते? परत नीती तीच आहे. आर्यभट्टाने 0चा शोध लावला, शून्य तयार केलं नाही. शून्य अस्तित्वात होतं, आणि शोध त्याच गोष्टीचा लागतो ज्या गोष्टी अणुरेणीच्या नावाने फिजिक्स मध्ये सामान्य कुठेतरी दडलेला असतात. एवढा सनातन हिंदू धर्म विज्ञानवादी आहे. पण आमच्या लोकांना कार्ल मार्क्स नावाचा शास्त्रज्ञ भारतामध्ये आला आणि त्याने सगळा सत्यानाश केला. पण आमच्या लोकांनी जर आमचा धर्म अध्ययन केलं तर आमच्या धर्माचा हात कोणीही धरू शकत नाही. म्हणून तुम्हाला प्रस्तुत भंगामध्ये आता तुकाराम महाराज नेमकं काय म्हणतात ते थोडं ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण भरपूर लोक असे असतात, माझ्या भोवती तर फार उपाधी आहे, भाई राजना महाराज चाला काय अभंगवर बोलणार नाही, घेतला अभंग समजिरा ना तुला आनंदी होता. मी बघेल ना काय बोलायचं. तुम्हाला नाही पटलं मला परत नका बोलू, पण माझा गुरु बनायचा प्रयत्न करायचा. मी डोकं टाळ माणूस आहे. आमचे तुम्ही त्या भावना विचार अविनाश भाऊला
किती मोठा जज असू द्या, स्टेटमेंट निवारण करत असताना तुमचं स्टेटमेंट मांडण्याचा संपूर्ण अधिकार तुम्हाला आहे. तुमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. फक्त त्या भावनांमुळे कोणाचं मन दुखणार नाही याची काळजी कीर्तनकाराने घेतली पाहिजे. उगीच बोलायचं म्हणून बोलायचं. कीर्तनकाराच्या बोलण्याचा समाजावर फार मोठा परिणाम होत असतो. म्हणून हे पद फार जबाबदारीचं आहे आणि मी जबाबदारी बोलण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. महिला वर्ग, खरं खरं सांगा, आजचं कीर्तन मागणीच आहे, पण देवाला काहीतरी मागणं हा सगळ्यात मोठा भिकारचा दंड. तुकोबाऱ्या सांगता काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत. एकच मिनिट थांबदा आता. महिला वर्ग, खरं खरं बोल जा, खोटं बोल जा नका तुम्ही. आता मला फार भरोसा आहे तुमच्यावर. आपल्याला काय पाहिजे हे हनुमंताला कळतं का नाही? बोला ना. कळतं. कळतं. मग आपल्याला काय पाहिजे हे हनुमंताला कळतं, तरी हनुमंताला मागणं चुकीचं आहे का नाही? मग ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत देवाला काहीतरी मागलं याचा अर्थ त्यासले देवावर भरोसा नाही की देवले बट समजी राहणार. कळतंय तुम्हाला? काय काय केलं भल्या माणसा देवाला तार कळतंय र. काय काय केलं भल्या माणसा देवाला तार कळतंय र. काय काय केलं भल्या माणसा देवाला तार कळतंय र. काय काय केलं भल्या माणसा देवाला तार कळतंय र. पाप करोनी पापी मन है प्रेरा मेरा गिरते पाप करोनी पापी मन है प्रेरा मेरा गिरते. पुण्य केलं की अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं या वर्षी 11,000 रुपये दिले सप्त्याला आणि देवाला दिलेले काही कमी होत नाही. देवबाचा किराणा 11,000 दिले देवचा किराणा आणि 1 लाख त्या गरीबना बुडाई दिला तर देव जपेल होता. हा? अरे देव आहे तो देव, त्याच्या नादाला लागजा नका. कीर्तन ऐकता बुद्धीत बदल घ्या. आजपासून हनुमान जन्मोत्सव, आजपासून कीर्तनात शपथ घेते महाराज. आज पहिल कोणा पोरले पाप लावाव नाही, आज पहिल कोणा वौले पाप लावाव नाही, आज पहिल कोणा होणाऱ्या पोरांना सगळीमा पाय घालाव नाही आणि कोणा घरमा काय चाल राहणं याच्याकडे मी लक्ष देणार नाही. तुमचा परमार्थ बघा ना तुम्ही. याला म्हणे असा त्याला म्हणे तसा. तुम्ही महात्मा आहे, सीसीटीव्ही तुम्ही कॅमेऱ्याचे तिथले. अरे बंद करा हे. याला असं म्हणे त्याला तसं म्हणे. तुमचं जर बाहेर काढलं ना तुमच्या गल्लीमध्ये सुद्धा फिरता येऊ नाही. इथे घाण आपला खाले तपासा. याला त्याला नाव ठेवायचं, आपण आपलं बघायचं काय चाललंय ते. प्रत्येक व्यक्ती कर्मानुबंधनामध्ये अडकलेला आहे. प्रत्येक व्यक्तीकडनं चुका होता आणि जो चुकतो तोच माणूस असतो. पण शिवपुराणाच्या 3ऱ्या कर्मामध्ये असं सांगितलं जातं, आपल्या डोळ्याने आपण एखाद्याचं पाप बघितलं तर ते पाप तोंडाने बोलायचं नाही. जो चुकेल तो भोगेल असं म्हणून पुढे चालायचं. याच्या त्याच्या घरामध्ये सत्यानाशीपणा करायचा नाही. तुम्हाला फार मोठी विनंती माझी, जगद्गुरु तुकोबारांचे विचार अंतकरणामध्ये घ्या. कीर्तन झालं, इथून उठायचं, गल्लीमध्ये घुसायचं, इकडे तिकडे बघायचं आणि एकटीच बाई सापडली का त्याला गुपचूप विचारायचं, तुला काय माहित पडलं का पंडित ती पोर पै गई. आई ऐकायला जायला होती का कीर्तन? माझ्या माणसांवर मला स्वाभिमान आहे, माझ्या माणसांवर मला अभिमान आहे. आमचे माणसं देव बी कमी करता आणि आगाऊपणा बी कमी करता. याच्यावर तुमचं मत काय, खरं आहे का खोटं आहे? हो म्हणा बापरे. काय बाय आमचे माणसं असेल आणि एका मिनिटात दाखवून देतो. पहिले चरण सुट्ट करा. कोणत्याही महिलेने फक्त खोटं बोलायचं नाही. मला एक सांगा, आज कीर्तनाला आलेल्या एखाद्या बाईची 350 रुपयाची नवी चप्पल चोरी गेली, ती बाई गुपचूप घरी जाईन का? दगा नाही. तुम्हा भरोसा रे माऊली येऊ नाही ते लोक आता तुम्ही आता मनात मध्ये देणार झाले. तुम्ही घरी गुपचूप जाणार. तुम्ही काल्याच्या कीर्तनापर्यंत बाया कीर्तन ऐकायला येतील का चपला चोरायला येतील, लाग बी वाटत नाही निसता असं तुम्ही शिव्या देत बंद 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 करत घरी जाणार. त्याच जागेवर माझ्या माणसाची चप्पल चोरी जाऊ द्या. आधी काही का सकाळ छापरीचे
नाही सापडली दुसराच निघालायचे नाही. आणि जर नाही सापडली दरिद्री गेली. काय म्हणतो आमचा माणूस? दरिद्री गेली असं म्हणतो. म्हणी दर 3 दिवसाने चप्पल चोरी जात. काय गिरायला लागेल काय समजित नाही. इतकी कशी दरिद्री जाईल काय माहिती. मला मुद्दा मांडत असताना तुम्ही अंतःकरणामध्ये बघा, देवाला हृदयामध्ये ठेवा पण नीतीचं जीवन जगा. कशाचं जीवन जगा? इमानदारीचं जीवन जगा. देवाला तुम्ही फसवू नका, अजिबात फसवू नका. तुम्हाला नाही मंदिरात जाता आलं चालेल, तुम्हाला नाही भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन पाणी टाकता आलं तरी चालेल, भोले बाबा नाराज होणार नाही. पण आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं जीवन जगा. मी सांगतो भोले बाबा घरी येऊन रामासारखे उष्टे बोर तुमचे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. फक्त तिथं नीतीचं जीवन जगा. महिलावर तुमच्या पाया पडतो. देखाव्याचा परमार्थ काही कामा हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तो का म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. अंतःकरणाचा परमार्थ करायचा, देखाव्याचा परमार्थ करायचा नाही. तुकाराम महाराज उभे, देव उभे आहे. देवाने सांगितलं काहीतरी मागा. हेच आहे ना नाना बाबा. किती दिवस सांगायचं आता हे? थोडं चेंज करू, थोडं काय करू. माझी माणसं मला उत्तर बरोबर देतील. काका देवाने असं सांगितलं काहीतरी मागा आणि तुकाराम महाराजने जर मागितलं असतं तर तुकोबारांचं संतत्व नष्ट झालं. दुष्काळामध्ये माणूस माणसाला खात होता. अशा दुष्काळामध्ये श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला. माझे तुकोबाराय म्हणतात जो गुरु शिष्याकडून धन घेतो तो गुरु त्या शिष्याचं कल्याण करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचं धन मला नकोय नकोय. आता समजा नाना महाराजांनी मला 5 लाख रुपये दिले, देणार नाही ते दिले. नाना महाराज माझ्या कोणत्याही कीर्तनाला येऊ द्या, मला म्हणावं लागेल या 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 नानाजी महाराज बसा बसा. महाराजांनी मला मी किती गोड बोलावं लागेल मला. मी त्यांचा विरोध करू शकतो का? कारण मी त्यांचा काय झालो? दबलो. आणि संत कधी धनाच्या खाली दबू शकत नाही. तुमचे ये रवित्त धन ते आम्हा मृत्तिके. पैसा तर आम्ही कुठेही कमवू पण इज्जत मात्र कमवता येत नाही. आणि पैशापेक्षा इज्जतीला महत्व देणारे साधू संत असतात. 68 लाखाची जहांगीरी दान करून 300 एकर जमीन लोकांच्या दान करून सहदेव वैकुंठाला जाणारे संत जगद्गुरु तुकोबारांचा अभंग घेतला. मागणी या प्रकरणाचा खूप गोड चिंतन आहे. जरा लक्षित नाही आता काहीतरी मागा. तुकाराम महाराजांनी सांगितलं तुला काय लागत असेल तर मला माग. एवढे संत पॉवरफुल असतात. तुम्हाला पाहिजे का काही? देवाने सांगितलं तू असा आढळूच का बोलतो? मग तू का बोलतो माझ्याशी तसं? आमच्या 8 पिढ्यांनी तुला काही मागितलं का? तू काय दिलं नाही आम्हाला? अरे तू सगळं दिलंय. पोटाला जे लागतं ते दिलं, झोपायला 3 पित्रांचं घर आहे आणि सतत नामचिंतन करतो. दुसरं काय लागणार आहे मला? पण माझी इच्छा आहे काहीतरी मागितलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी विचार केला एखादा मोठा माणूस जास्त रावण्या करतो त्याला नाही म्हटल्याने अपमान होऊ शकतो. थोडे शांत झाले आणि तुकोबारांनी सांगितलं देवा ठीक आहे मी मागतो पण माझी अट आहे. माझी काय आहे? अट आहे. तुम्ही हुशार लोक आहे, फक्त पटकन बोल जा. घेणाऱ्याचे नियम चालतात की देणाऱ्याचे? कोणाचे काका? घेणाऱ्याचे नियम चालता, देणाऱ्याचे. डॉक्टर साहेब मला मस्त माणूस भेटला आज माझ्या जीवनात. मला पॉझिटिव्ह लोक आवडतात. हा नाही ते 4 दिन जाय ना उभेच भेटणार. काल मी कीर्तनाला उभं राहिलो, मागून आवाज आला महाराज 1 नंबर आवाज आहे तुमना, तुम्ही मायना सागर म्हणा. आज त्याने पुढे सर काही बरं गंमत. मी त्याने इज्जत ठेवी मायना सागर म्हणा. ठीक आहे भाऊ दारुडा का असे ना, मी दारुड्यांना चुकीच्या लोकांना जवळ करणारा माणूस आहे. ज्या सुधरेल त्याचं सुधरेलच आहे, पण ज्या दारू पिणार आहे त्या यायला पाहिजे, त्या सुधरायला पाहिजे. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. आमच्या लोक म्हणतात तो दारुडा. हा अरे तोच काम नाही, वाल्याचाच वाल्ली होतो. हा आणि दारुडा जिथलं खरं बोलत ना तिथला माडकरी बी बोलिला ना सध्या. नाराज आहे पण आग लागेल कुठेतरी. एक ना काय नाही काका तुमचं? सुनील दादा वा बरोबर आहे रे, 1 नंबर आहे. झाला साला म्हणती ना आम्ही बहीण दिले गातनगर मा आणि तिला 1500 भेट राहणार. तुमच्याकडे चालू आहे का? नाही नाही अरे नाही आमच्याकडे एसटी फुकट, जास्त फुकट त्या सीटवर आणि ज्या तिकीट काढतात त्या लटकी सर. काय कलियुग घेताला काय माहिती. मोक्षात तुम्ही नाही मी मोक्षात फुकटलं लिहिणार ना. हा सुटाव नाही केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले. आजा बेला 15 गेला बापी मजरा गेला.
आनंद आहे खरंच. हा पनीर कम खातात ना मग तर कसं येऊ द्या त्यापुरता खाल्लं नाही मी. जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे पुढचे मला चरणपाठ नाही. कोण उपाधी करली जिथलं वस्तीतलं सांगो. पाकिट माऊली हनुमंतानी शपथ आहे 1 रुपया नका देऊ मला कीर्तनाचा, मी खुश होऊनच घरी जाणार. मग मी काही तुमच्याकडे पैसे ठेवून गेलोय का? अरे माझ्या हनुमंताच्या निमित्ताने एखाद कीर्तन फुकट केलं तर मी कुठं मरून जाणार आहे? देव गंधीरा ना हो गंधीरा ना देव. माऊली एकच किडनी 65 लाखनी, एकच पृथ्वीराज चव्हाणला भेटली नव्हती, विलासराव देशमुखांना भेटली नव्हती, मला 2 नंबर आहेत. हा हे 65 किती वय ना त्या डॉक्टर साहेब भाई तुम्ही का विचार करताय डोनर तरी भेट घेता की टाकता सकाळी नाही महाराज. लोक इतक्या कलियुगात बेकार आहे. मी नाही नाना महाराजांनी जर एखाद्याला किडनी दिली ना तरी लोक म्हणतील नाना महाराजांनी का नाही कुठे किडनी दिली. इथला बेकार आहेत लोक. लोकांवर माझी भाषा आहे अहिंसा परमधर्मो धर्मो हिंसा तथैवच. ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवल्या जाईल. अगर समजाने से कौरव समझ जाते तो बासुरी बजाने वाला कभी सुदर्शन ना उठाता. ज्याला बासरीची भाषा समजते त्याला बासरीची आणि ज्याला सुदर्शनाची समजते त्याला हा आरेला कारे आहोला का हो लातला बुका नीटला पत्तर. हा सनातनाचा स्वभाव असला पाहिजे. ते काय जिंत नाही या गालात आणले काय हा गाल महारान पहिले चांगलं दोट टाकान त्यानं हा धर्म आहे. याने कशी काय ताकद आहे आपला कान पटामा मारणे. काल मरायचं तर आज मरा पण शेव न शौकत से मरायचं. आज जीवाला तर बेकार जीवन जगून एक दिन भी जी बगर सरकार ताज बनकर दी 100 साल चप्पल बनकर जीने से क्या मजा है. थोडा ते ऐका आता चिंतन ऐका थोडस. पहिला वर्ग प्रश्न विचारला जातो तुम्हाला. देणाऱ्याचे नियम चालत नाही. जाऊ द्या तुमच्या भाषेत सांगतो काका. तुम्ही माझ्या वडिलांसारखे मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही बँकेत लोन घ्यायला गेले हा बँक तुम्हाला लोन देते. नियम बँकेचे चालतात की तुमचे? बँक देणारी आहे की घेणारी आहे? वास्तविक ती देणारी नाही ती घेणारी आहे पण देणारी दिसते. समजलं का? बँक देणारी नाही आहे बँक देणारी आहे पण आपण तिला काय म्हणतो देणारी. आटे गडबड आहे. आटे काय आहे मग आता बँक ज्या वेळेला आपल्याला कर्ज देते नियम कोणाचे चालतात? तुम्हाला सांगतो नियम ना देणाऱ्याचे चालता ना घेणाऱ्याचे चालता. नियम त्याचे चालता ज्याची गरज नसते. ज्याला गरजच नाहीये तो म्हणी आता माझा आवाज मोठा आहे ना येतोय तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी. ऐका मग आता देणारा देव आहे आणि घेणारे तुकाराम महाराज आहे. मग घेणारे जर तुकाराम महाराज आहे आणि देणारा जर देव आहे तर मग नियम देवाचे चालायला पाहिजे होते. पण तुकाराम महाराजचे नियम का चालता? कारण तुकाराम महाराजांना गरज नाहीये. मग आता ऐका मला स्पष्ट ऐका बरं का. आता फार महत्वाचा मुद्दा आहे. देवाने सांगितलं काहीतरी मागा काहीतरी मागा. तुकाराम महाराजांनी एका शब्दात देवाची बोलती बंद केली. मी तुला मागतो पण जे तू देणार ते मी घेणार. जे मला पाहिजे ते तू देणार का? देवाने सांगितलं चालेल तू मागायला तयार झाला मी देतो. पण मला एक सांग तू असं का बोलला? कारण आहे देवा त्याला. नाना बाबा तू देतो आणि अडकवतो. तू बिभीषणाला लंका दिली त्याच्यानंतर कधी राम म्हटलंच नाही. तू शबरीचे पोरं काढले त्याच्यानंतर शबरीचा इतिहास बंद झाला. तू सुदाम्याला सोन्याचं गाव घेतलं त्याच्यानंतर सुदाम्याचा विषय कुठे आला? तू सुग्रीवाला किष्किंधा नगरी दिली त्याच्यानंतर सुग्रीवाचा सुद्धा विषय कुठे आला? म्हणून तू काहीतरी देतो आणि अडकवतो त्याच्यामुळे मला तुझ्या झाशात पडायचं नाही. मी मागतो ते देणार का? देवाने सांगितलं चल बाबा तू म्हणशील ते. आणि मग तुकोबाऱ्याने जे मागितलं त्या अभंगाच्या प्रथम चरणात
ये सुरत है लाला या पे ऐसाही होता है. म्हणून 2 वर्ष झाले मी सुरतला पायच नाही ठेवला. मला फार असं काल्याच्या कीर्तनामध्ये जर एखाद्या गावात जर भंडाऱ्यावाल्यांनी जर गडबड केली ना, मी कीर्तनच सोडून देतो. कारण का एक स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध. पण तुम्ही इतका चांगला कार्यक्रम करताय ना आणि एवढ्या याच्यात सुद्धा तुम्ही इतक्या शांततेत बसले ना. चांगल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी आता 1.25 तास झाले मी बोलतोय, 11:15 झाले. फार झालं तर अजून प्रमाण धरले ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही की 12 वाजून जातील. कारण 12 कसे वाजवता हे मला चांगलं कळतं नाना बाबा, त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ना. हा ऐका, मला जर सकाळी यायचं नाही राहिलं असतं ना, मी एखादा विषय सांगितला असता तुम्हाला. पण मला सकाळी आपण येणे सकाळी जेवण टाइमला सांगतो की तुम्ही एक गरमा पैसा कसा घेऊ. हे फार आवडतं लोकांना, पैसा कसा टिकेल, धन संपत्ती कुठून येईल. पैसा आला देव गेला. पैसा आला की देव. कशावरून म्हणता तुम्ही असं? पैसा म्हणजे लक्ष्मी आणि परमात्मा म्हणजे विष्णू आणि त्या विष्णूचे पाय दाबणारी ही लक्ष्मी आहे. लोक लक्ष्मीच्या मागे पडतात, देव दूर चालला जातो आणि लक्ष्मी जेव्हा लात मारते तेव्हा देवाला शोधता पण देव काही सापडत. पण खरे भक्त आहे ना देवाच्या मागे जाता. एकदा देव हातामध्ये आला लक्ष्मी वल्लभ याजवळी, त्याच्या मागे लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. पण आपला उलटा कार्यक्रम आहे. उलटा कार्यक्रम करायचा, शिदी फिटिंग ठेवायची म्हणजे घरामध्ये आग लागणार नाही. ऐका आता, अरे काय मागितलं तुकाराम महाराजे, हेची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तू दास. अरे दास होण्यामध्ये काही अर्थ असतो का? दास म्हणजे नोकर. अ देवा, मी आधीच सांगितलं होतं तुझा शहाणपणा मला शिकवायचा. मला जे पाहिजे ते तुला द्यायची जर दानत असेल तर मी तुला मागतो, नाही तर मला नकोय. दास का व्हायचंय? भक्ता राखे पायापाशीन दुर्जना अशी, त्याच्यामुळे मला तुझं दास व्हायचंय. चला 1 मिनिटाचा दृष्टांत देतो, कीर्तनाची सेवा समाप्त करतो. लक्ष देऊन ऐका. महिला वर्ग, फार महत्वाचा मुद्दा आहे. कोणी उत्तर दिलं तर 200 रुपये देतील. नाना महाराज माझ्याकडे पैसे नाही, पेट्रोल महाग झालं महाराष्ट्रामध्ये म्हणून पेट्रोल भरायला आलो इथे गुजरातमध्ये. महाभारतामध्ये हिस्सेवाटे किती होते? माणूस पाठवू का? जोरात बोला ना. किती? 2. किती महिला वर्ग? सगळ्या सनातन्यांनी हे धर्माचं ज्ञान घेत जा. या ठिकाणून उठलेला सगळा कचरा आहे, पण या ठिकाणी तरी धर्माचं, देशाचं, देवाचं ऐकण्याची दानत ठेवत जा. 1 तास तरी काहीतरी नवीन ऐकायला भेटलं पाहिजे तर कीर्तन झालं. नाही तर मग उगीच घरी झोप येत नाही म्हणून नाही 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 नाही. इथून उठलं म्हणजे टाइमपास साठी साधनं भरपूर आहे. फार ऐका, किती हिस्से? किती बाबा? 2. 2 नाहीये, 3 आहे. किती आहे? कस काय 2 आहे? तुम्हाला कौरव आणि पांडव इतकंच माहिती आहे? नाही, फक्त कौरव आणि पांडव. अंबा, अंबिका, अंबालिका. अंबिकेपासून झाला धृतराष्ट्र, अंबालिकेपासून झाला पंडू आणि एका दासीपासून झाला विदुर. हिस्सेवाटे किती झाले? 3. विदुराला तुम्ही सोडलं ना, विदुर काका आहे. काकाला तुम्ही हलक्यात घेतल्यामुळे महाभारत घडलं बरं का, नाही तर काका सारखा माणूस जगात नाहीये. ऐका मग आता पहिला वर्ग. हस्तिनापूरचा राजा झाला धर्मराज. युधिष्ठिर हस्तिनापूर नरेश झाले. कौरवांचा विनाश झाला. 2 वर्षाच्या नंतर धर्मराजाच्या लक्षामध्ये असं आलं की आपण अर्धा हिस्सा आपल्या विदुर काकांना देऊन टाकला पाहिजे. याला म्हणता नीती. याला काय म्हणता? देऊन टाकलं पाहिजे, ते आपलं नाहीये. आणि मग ठरल्याप्रमाणे धर्मराज गेले, विदुर काकांना सांगितलं अर्धा भारत तुमचा आहे, तुम्ही घेऊन टाका. विदुर काकांनी सांगितलं मला नकोय. मला, मी कशावर बोलतोय? जन्मोजन्मी तुझा दास. दास का व्हायचंय हे ऐका. विदुर काकाने सांगितलं की मला नकोय. काका तुम्हाला अर्धा हिस्सा घ्यावा लागेल. अरे पण मला नकोय. नकोय म्हणून चालणार नाही, तुमने लेणं पडी. विदुर काकाने सांगितलं एक काम कर, मला जर काही द्यायचं असेल तर मला एक झोपडी बांधून दे. काय बांधून दे? धर्मराज म्हणे तू मला इज्जत लिहा ना, अर्धा हिंदुस्थान देतोय आणि तू म्हणतो की झोपडी, हे काही योग्य नाही. मग विदुर काकाने सांगितलं जरा खाली बस, मला एक सांग किती वर्ष झाले हस्तिनापूरचा नरेश आहे? म्हणे 2 वर्ष. या 2 वर्षामध्ये तुझ्या घरी गोपाल कृष्ण किती वेळा आला? ऐका ना,
ठीक आहे असू द्या. ऐका ना, माझं ऐका ना तुम्ही. खूप छान ऐकताय तुम्ही. मी खाली येऊ का थोडं? उद्या आहे ना काल्याच्या कीर्तनाला एक काम करता फक्त, हे हिरवी पट्टी पुढे घेऊन घेता. हा खंबा बी का निघावून येऊ हे असे पुढे येऊन जाता. मला जितकी पब्लिक पुढे असते ना तितकं, जर तुम्ही नाही आले तर कमीत कमी माझी तरी योजना खाली गेला. मला जवळून बोलण्याचा फार छंद आहे. ऐका माता, 1 नंबर दृष्टांत आहे. विदुर काकाने सांगितलं 2 वर्ष झाले तू राजा झालेला आहे. 2 वर्षात गोपाल कृष्ण तुझ्या घरी किती वेळा आले? धर्मराजाने सांगितलं 2 वर्षात एकदा पण नाही. माझ्या घरी सकाळीच आला होता. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदया. ए मोहन मुरली वाला नंदाला हरवेला. मोहन मुरली वाला नंदाला हरवेला. मोहन मुरली वाला नंदाला हलवेला. मन मोहन मुरली वाला. ऐकलं? तू महलात गेल्यापासून देव एक बी दिवस तुझ्या घरी आला? मी झोपडीत राहतो, देव माझ्या घरी रोज येतो, कारण तुम्ही मालक झाले आणि मी दास आहे. आणि देव भक्ताचा अंकित, देव भक्तांच्या घरी जातो, देव भक्तांच्या घरी खातो, देव भक्तांच्या घरी राहतो. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास. दास होऊन काय करायचंय? अभंगाचं 2रं चरण. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी. मला पंढरीचा वारकरी बनव ही माझी मागणी आहे. वारी चुकू देऊ नको ही जबाबदारी तुझी आहे. लक्ष देऊन ऐका आता बरं का. इंटरव्हल करू कीर्तनातून संपवतो. 11:30 झाले. काही काळजी करू नका. खरं बोल आता तुमच्यावर परत फार मोठी जबाबदारी आहे. या वा बघा, आवडी असली की माणूस कुठेही जाऊ शकतो. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. आवडी पाहिजे. काय पाहिजे? मामा आहे, लग्न होईल का? मामा लक्ष ठेवा, धोंडा येतो या वर्षी. वा, लगीन ना पहिले कोण मी मामाच म्हणतो ना. खरंच मामा आहे का? खूप छान. वा महाराज, मामांची आता बोल उद्या सांग तुम्ही काय आहे. खूप छान, तुमचं भाग्य मामाजी, तुम्हाला असा भाचा भेटला. खूप छान. नाही तर आता सध्या तरुणाईचं काय चाललंय तुम्हाला काही सांगायची गरज
पण वारकरी संप्रदाय तुमचा भाषा आहे, खूप छान, धन्यवाद. जरा लक्ष ठेवा मे महिन्यामध्ये. हा महिला वर्ग, अरे काय पंढरीची वारी करतो आणि काय दास होतो. इकडे मी तुला ना बंगला देऊन टाकतो, पैसे देऊन टाकतो. अरे देवा, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू असणाऱ्या रावणाच्या तोंडामध्ये मरताना 1 ग्रॅमचा सोन्याचा मणी नव्हता. तू मला काय देणार आहेस? काय घेऊन आलो, काय घेऊन जायचंय? त्याच्यामुळे देवा तुम्हाला या गोष्टीमध्ये काही अडकवू नको. सुंदर एक दृष्टांतन कीर्तनाची सेवा समाप्त. चोपदार काका, आज तुम्ही नजे, दुसरं कोणीच नाहीये. मला एक सांगा, तुमचा एखादा मित्र आहे, 5 कोटीचा बंगला बांधला. किती? 5 कोटीच्या बंगल्याचा मालक आज उद्या 2, 4, 5, 10 वर्षाने मरेल का नाही मरेल? मरेल. आता तुम्ही सांगा, 5 कोटीच्या बंगल्याचा मालक मेल्याच्या नंतर तुम्ही त्याला घरामध्ये किती दिवस ठेवणार? नाही ठेवणार. कमीत कमी 2 दिवस तरी नाही. बरं जाऊ द्या, कमीत कमी त्याला तुम्ही बेडरूम मध्ये तरी अग्निडाग देणार नाही. धाब्यावर, कमीत कमी गल्लीत त्याच्यासाठी स्पेशल स्मशानभूमी तर असेल नाही. मग कशाचं मोठेपण आहे? अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, और तो खुद ही जाकर जंगल सोया. हड्डी जले जैसे झाड़ की मूली, बाल जले जैसे घास की पोली. कहत कबीरा सुन भई दुनिया, आँख मुए पीछे डूब गई दुनिया. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुत शरद अजर बिहारी. राम सिया राम, सिया राम जय जय राम. सिया राम, सिया राम जय जय राम. सिया रामचंद्र भगवान की जय. जाऊ द्या. 5 कोटीचा बंगला कामात पडला. 2 कोटी रुपये अकाउंटला होते. गोरापान म्हातारा चष्मा लावायला गल्लीत करायला गरज नाही आपल्या कोणी. जगरात मारतो त्याला पाणी काढतो. बरी घ्या, आणला बाई बांधी सुतई 8 कितला अकाउंटला किती आहे? 8 आहे. 1च मिनिट सांगा, इथं लावलेला 1 रुपया आपला असतो का उसना घ्यावा लागतो? आणि अहो जीवतपणे काय म्हणे, गरज नाही आपले कोणी. अहो बेकार जोड, अहो 1 रुपया सुद्धा दुसराच पाहिजे. आई बंद कर, तू आई बंद कर. झटे लात मारसून तटे पाणी काढतो. असा तंगड मुली ना की डॉक्टर सुद्धा रॉड टाकावणे, डायरेक्ट कापणं पडी. हा बारीवर आनंद नाही. क्या लेके आया बंदा, म्हणू देत का नाही मला? 4 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, ये मान मेरा कहना नहीं तो पछताएगा. ये मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा. 4 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. ये है डोले का मेला. प्यारे
बोध तुम्हाला द्यायचा आहे ना तो ऐका. कीर्तन संपलं, 11:15 वाजले. बेटा बेटा क्या करता है, 2 लाख रुपये पगार आहे आमच्या मुलाला. मरताना जर तुमच्या मांडी द्यायला आणि तोंडात पाणी टाकायला सापडला तर भारी भर झाली का, मागावपणा कर झालं का. बेटा बेटा क्या करता है, ये बेटा तो एक दिन पड़ोसी बन जाएगा. हा? आमची मुलगी बेटी बेटी क्या करता है, बेटी तो एक दिन जमाईने जाएगा. आमची गलती, आमची भावबंदकी पड़ोसी पड़ोसी क्या करता है, पड़ोसी पड़ोसी क्या करता है, पड़ोसी तो एक दिन जला के चला आएगा. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, 4 दिन की जिंदगी म्हणून हे नकोय. दास व्हायचंय, वारी करायची आहे, कारण तूच सत्यत आहे. जेव्हा लोक तोंडात माती घालतील तेव्हा तू मोक्ष देणार आहे. आणि एवढं सांगून मी जर ऐकलं नाही, हे जरी नाही ऐकलं दुसरं येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं दुसरं येईल, हे जरी नाही ऐकलं. म्हणून ना शांत व्हा, स्तब्ध व्हा. या मृत्यू लोकात काही असा बोम होऊन जाईल. तू है बुध बुध पानी का, मत कर दूर जवानी का, संभल संभल के कदम रखो, पता नहीं जिंदगानी का. सबसे मीठा बोल रे, इस मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. आणि म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. दरवर्षी पंढरपूरला येऊन काय करणार. अभंगाचं 3रं चरण. संत संत सर्व काळ, संत संत सर्व
संत संगे सर्व काळ. अरे माझ्यासोबत वैकुंठाला झाला. महिला वर्ग कुठे झाला? किती महिला माझ्यासोबत वैकुंठाला यायला तयार आहे? हात वर करा बरं. म्हाताऱ्या बायांना काय हात वर करू? तुम्हाला काय राहिले आज बी मरण आहे नाही. वैकुंठ लोकांना आवडतं, पण जेवाले कोणी तयारी? अजून बी नातून काय दख नाही लगीन. अरे बाबा हो, बाहेर निघा, काही भरोसा नाही. देवाने काय इकडे बघा ना, मी बोलतोय ना तुमच्याशी, माझ्याकडे बघा. फक्त 5 मिनिटात आवर तुम्ही. आता मी जास्त बोलणार नाही. शेवटचं 3रं चरणाचा एक छोटासा दृष्टांत 1/2 मिनिटाचा. माझ्यासोबत वैकुंठाला चला. अरे देवा, आम्हाला वैकुंठात बोलवतो तू, आणि तू स्वतः म्हणे मी काय स्वतः? अरे तू आमच्या घरी येऊन राहतो ना, आम्हाला वैकुंठात बोलवतो का? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. वैकुंठ सोडतो ना आमच्या घरी येतो ना, आम्हाला वैकुंठात बोलवतो का? अरे तू तर आमच्या कीर्तनात नाचतो. अरे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हो हो. नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. आवन होई देवाए का बोले कबीर. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हे रामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. आमच्या घरी राहतो, आमच्या घरी खातो, आमच्या कीर्तनात नाचतो, एवढा चांगला आनंद सोडून आम्ही वैकुंठात येणार आहे का? अजिबात नाही. नेमकं तुम्ही आनंद घेता तरी कसा? कसा? असा विठोबा कुमारी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान तुका मागेचे दान. पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, माझं ऐकून घेतलं. 11:15 वाजले, कोणी उठलं नाही, कोणी बोललं नाही, कोणाचा मोबाईल वाजला नाही. समस्त श्री सार्वजनिक हनुमान मंदिर ट्रस्ट, सगळ्या आयोजक नियोजक कमिटीचे
इथं उपस्थित भक्तिमती माता अबालवृद्ध सज्जन श्रोते, इथं जमलेले सगळे सनातनी, तुमच्या सगळ्यांच्या चरणार्थी नतमस्तक होतो. फार लांबचा प्रवास झाला, बोलायची काही इच्छा नव्हती, पण तुम्ही इतक्या शिस्तीत कीर्तन ऐकलं, अंतकरण भरून आलं आणि अशा पद्धतीने भगवंताने जशी बुद्धी दिली तसा बोलण्याचा मी प्रयत्न केला. करविले तैसे केली कटकट वेळी कानिट देवदाने, बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, सेवेला गे सेवक झालो, तुमच्या लागलो नेद चरणार. माणुसकीचा धर्म जोपासा, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. कोणत्याच गोष्टीत याच्या त्याच्या अध्यात्मात पडण्यापेक्षा अध्यात्मामध्ये पडा, शांत व्हा, भगवंताचं नाम चिंतन करा. मन के बैकावे मेना, मन राह भुलावे भ्रमे डाले, मन के बैकावे मेना, मन राह भुलावे भ्रमे डाले. इस मन का तो दास न बन, ओ इस मन का तो दास न बन, इस मन को अपना दास बनावे. झूठी माया झूठी काया, झूठा जगत ध्यान हटाने, झूठी माया झूठी काया, झूठा जगत ध्यान हटाने. पल भर के सब संग एकाकी, ओ पल भर के सब संग एकाकी, प्रभु से अपना नाता जुड़ाने. मन के बैठावे मेरा, मन राह भुलावे भ्रमे, राह भुलावे भ्रमे डाले, राह भुलावे भ्रमे डाले. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत वर माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, ओ सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. क्या करता तो मेरा मेरे, यह तेरा मतलब नहीं, क्या करता तो मेरा मेरे, यह तेरा मतलब नहीं. झूठ जन में फंसा हुआ है, वह करता इनका नहीं, झूठ जन में फंसा हुआ है, वह करता इनका नहीं. जग का मेला दो दिन का है, ओ जग का मेला दो दिन का है, अंत में होगी चला चली. या ठिकाणी बोलवलं, माझं ऐकून घेतलं, खूप खूप धन्यवाद. माणसाने माणुसकी धर्म जोपाचा, सगळ्यांना आपलं म्हणा, इमानदारीचं जीवन जगा, कोणाची निंदा करू नका, कोणाची काळी करू नका, कोणाशी खोटं बोलू नका आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं जीवन जगू नका. भगवंत तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाबोले. विठ्ठल जय जय विठ्ठल. खुर्ची